तर मित्रांनो, आज आहे म्हसरूळमध्ये 3 BHK रो हाऊस. तर मी तुम्हाला साईडची पूर्ण जागा वगैरे दाखवून देतो. लेफ्ट साईड, राईट साईड सर्व काय आहे. तर याच्या राईट साईडला काहीच बांधकाम वगैरे नाही आणि समोर सगळे रो हाऊस आहेत. साईडला त्याच्या समोर सगळे रो हाऊस आहेत. हे बघा, हे शेजारचे रो हाऊस आहे. प्रॉपर तुम्हाला जागा दाखवून देतो म्हणजे तुम्हाला समजेल की चांगल्या जागेवर आहे. आणि डांबरी रस्ता आहे. तर मग हे मित्रांनो समोरचे रो हाऊस आहेत. 3 रो हाऊस आहेत आणि त्याच्या राईट साईडची जागा आहे. तर ह्या साईडचा व्ह्यू तुम्हाला दाखवून देतो. असा दिसतो व्ह्यू. तर हे म्हसरूळ गावामध्ये आहे. चला तुम्हाला आधी सर्व दाखवतो मधलं मी. ही पार्किंगसाठी. पार्किंगमध्ये गाडी बसून जाईल आरामशीर. सेडान कार बसू शकते आरामशीर आणि 3-4 टू व्हीलर बसू शकता. लवकरात लवकर हे काम होऊन जाईल. तर ही जागा आहे समोरची. तर आपण साईडची जागा बघून घेऊ. चांगल्या प्रकारे असं स्पेस दिलेला आहे. आणि एक पाठीमागं दरवाजेला दिलेला नाही, एवढंच आहे फक्त. आणि बॅक साईडलाच पूर्ण मोकळं आहे. आणि हा बॅक साईडचा तुम्हाला पूर्ण हा रस्ता आहे. हा वसंत पवारकडे रोड, आडगावला रोडला जातो हा रस्ता आहे तो समोरचा. आणि सर्व भाजी मार्केट वगैरे एकदम सर्व जवळ आहे इथं. काहीच टेन्शन नाही. तर इथं डिझाईन दिलेली अशी. स्टार्टिंगला पायऱ्या दिलेल्या आहेत वर जायला. आणि इथं काहीतरी स्टोरेज ठेवायला दिलेलं आहे. तर हा खालचा रूम आहे ग्राउंड फ्लोअरचा. 2 खिडक्या दिलेल्या 2 साईडला. तर हा मागच्या साईडचा व्ह्यू आहे. थोड्याच महिन्यात काम होऊन जाईल याचं सर्व. आणि वरपर्यंत स्टाईल केलेलं आहे. सर्व रूममध्ये एवढं वरपर्यंत स्टाईल आहेत. म्हणजे पाणी लिकेज वगैरेचं काही टेन्शन नाही. टॉयलेट बाथरूम 2 इथं. आणि पायऱ्या पण जास्त हायटेड नाही आहेत म्हणजे कोणाला चढायला त्रास होईल. तर आता वरचा हॉल बघू आपण. जशा खाली पायऱ्या होत तशाच त्याच हाईटने वर दिलेल्या. हा हॉल आहे. हॉलला ॲटॅच गॅलरी दिलेली. आणि इथं डिझाईन दिलेल्या आहेत अशा. अजून कलर पण नाही झालेला, कलरचं पण काम होईल. आणि हा समोरचा व्ह्यू आहे. सगळे साईडला रो हाऊस आहेत. काय असं टेन्शन नाही गर्दीचं. खिडकीची साईज पण मोठी आहे. आणि जसं खाली टॉयलेट बाथरूम दिलं तसंच आहे. वरपर्यंत स्टाईल आणि वेगवेगळ्या स्टाईल दिलेल्या आहेत वापरल्या. आणि किचन आहे. किचनला बी चांगल्या प्रकारे स्टाईल वापरल्यात. हा बॅगचा व्ह्यू. बॅगमध्ये काहीच नाही म्हणजे बांधकाम वगैरे काही झालं नाही सध्या. आणि हा राईट साईडचा व्ह्यू. वरती मांडण्या पण दिलेल्या म्हणजे ठेवायला भांडे वगैरे. आणि इथं पण स्टाईल केलेल्या आहेत.
जसं खाली सेम पायऱ्या होत्या तशाच वरती. आता हे वरची रूम आहे. जसं सेम खाली आहे तसंच वरती पण रूम आहे. याला पण गॅलरी आहे सेपरेट. जशी खाली खिडकी होती तशीच इथं पण आहे सेम. हे बघा समोरचा व्ह्यू आहे पूर्ण. लेफ्ट साईडला सगळ्या जागा मोकळे आहेत. आणि एकदम रस्त्याजवळच आहे, जास्त मधी पण नाही घर. आणि सगळा डांबरी रस्ता ह्या रो हाऊसपर्यंत फक्त. तुम्हाला बोललो ना मी सर्व स्टाईल वेगवेगळ्या दिले आहेत टॉयलेट बाथरूमला. तर हा एक रूम जसा खाली होता तसाच सेम आहे, काहीच फरक नाही. मी माझा नंबर खाली टाकून देईल, तुम्ही तेवढा नक्की बघून घ्या. खूप कमेंटमध्ये करता की नंबर. आता आहे टेरेसकडे जाऊ आपण. तिघं बी जॉईंट आहे रो हाऊस. आणि हा कॉर्नरचा रो हाऊस आहे. तुम्हाला मधला पाहिजे मधला पण आहे. मधला पण मी 2-3 दिवसात व्हिडिओ टाकून देईल. टाकी पण दिला आहे सेपरेट सर्वाला. तर हा समोरचा व्ह्यू आहे. पूर्ण डेव्हलप एरिया आहे. सर्व जवळ आहे इथं, असं काहीच नाही लांब. रिलायन्स पेट्रोल पंप जवळ आहे. म्हसरूळ गावामध्येच आहे. तर मी तुम्हाला खालून पूर्ण दाखवून देतो कसा आहे काय आहे. तुम्हाला रस्ता सांगतो मी कसा आहे. तर हा मित्रांनो म्हसरूळचा रस्ता आहे, म्हसरूळ गावातला. इथून हा टर्न दिसतोय, हा इथूनच टर्न मारायचा आणि डांबरी रस्ता आहे. इथून फक्त एक राईट मारायचा. तर पुढच्या व्हिडिओत देखा आहे पा. इथून राईट मारला का तर तिथून सरळ जायचं, परत एक लेफ्ट मारायचा. तिथेच रो हाऊस आहे.